नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि 5:30 वाजता मुलगी खाली मार्केटमध्ये गेली तर अगोदर घरातूनच ऑनलाईन तिने थोडंसं भाजी वगैरे मागवल्या होत्या, पण जे काय भेटलं नाही ते खाली मार्केटमध्ये जाऊनच आणावं लागले. तर इकडे जणू आहे ती पाहते की तिच्यासाठी काय आणलं आहे म्हणून. आता खाली मार्केटमध्ये कोणी गेलं की तिच्यासाठी पण आईस्क्रीम वगैरे घेऊन येत असतात. आता मुलगी खाली गेली, तिने थोडेसे स्नॅक्स आणले, कोल्ड्रिंक वगैरे आणली आणि जे काय भाजी वगैरे घेऊन आलेली होती सगळं सामान तिने इकडे किचन वाट्यावरती काढून ठेवलं. वडापाव आणलेले होते, मग आम्ही सगळ्यांनी आहेत ते वडापाव खाल्ले. तसेच काय चिप्स वगैरे आणले होते, खाल्ले. त्याच्यानंतर आम्ही घेतली कोल्ड्रिंक प्यायला. तर इकडे आहे ती मुलगी कोल्ड्रिंकची बॉटल खोलायला खूप वेळची बघत होती, तिला काय खोलत नाही. आता डब्याची झाकणं आणि कोल्ड्रिंकच्या ह्याच्या बॉटलची झाकणं आम्हाला काय खोलत नाही. तर मग तिने तिच्या पप्पाकडनं ते झाकण खोलून घेतलं. सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक घेतली, आम्ही सगळ्यांनी कोल्ड्रिंक पिली. मग मी घेतली सगळी माझी घरातली कामं आवरायला. तर पहिलं मी दूध गरम करायला ठेवलं आणि आज बनवायची होती अरबीची भाजी. आता ही जास्त करून मी बनवत नाही, पण मुलगी खाली मार्केटमध्ये गेली की काहीतरी अशी भाजीला घेऊन येत असते. तर ह्याचे म्हणजे थोडीशी लाळूक पण लागते खाण्यासाठी पण, आणि हिला कट वगैरे करताना हाताची आग होती त्याच्यामुळं जास्त आणत नाही. पण तिने आणलेली होती, मग मी हिला पाण्यात भिजायला टाकली. खूप सारी माती वगैरे लागलेली होते आणि त्याचे मुळे वगैरे पण हे होते. आता हाताची आग नाही हो आणि कट करायला पण आसान जावं, त्याच्यासाठी मग मी कुकरमध्येच थोडंसं पाणी घातलं आणि अरबी आहे ती शिजायला ठेवली. आता अरबीच्या 2 शिट्ट्या करायच्या होत्या. 2 शिट्ट्या झाल्या. आता कुकर थंड होतं आहे तोपर्यंत जे काय भाजीला लागणार होतं त्याची तयारी करायला घेतली. इकडे एक मोठा कांदा घेतला, 2 मोठे टमाटर घेतले, ते उभे असे कट करून घेतले, लसूण सोलून घेतला. आता अद्रक माझ्याकडे नव्हतं, कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे घेऊन आली होती, पण अद्रक काय आणलेलं नव्हतं. तोपर्यंत इकडे दूध पण तापलं होतं. आता भाजीच्या तयारीमध्ये ही आहे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, त्याच्यात हळद घातली, थोडंसं मीठ घातलं आणि मी जे घरात वापरते काळं तिखट ते घातलं. हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत इकडे कुकरही थंड झालेला होता. आता फक्त मला टमाटरचीच पेस्ट बनवायची होती. कांदा आणि लसूण आहे ती मी फोडणीसाठी वापरणार होते. तर कुकर थंड झाला, मी अरबी बाजूला काढून घेतली. आता ह्या अरबीची अशी साल काढून घेतली आणि एकदम बटाट्यासारखी त्याची साल निघते आणि हाताच्या आग देखील होत नाही, पटकन निघते साल. ह्याची साल फक्त बटाट्यापेक्षा थोडीशी अशी जाड आहे. तर अशाच प्रकारे सगळे अरबी आहे ती मी सोलून घेतली. आता ह्याचे जे आहेत ते मी कट करायला घेते. आता आपल्याला जसे पाहिजे तसे तुकडे करू शकता. मी अशा प्रकारे आहेत ते सगळे अरबीचे तुकडे केले. तर आता 2 दिवस आहेत तर मिस्टर गावालाच होते, त्यांच्या आत्या वारलेल्या होत्या. आता त्यांच्या मैत्रीला तर जाता आलं नाही त्यांना, मग ते सावडायला गेले होते. त्याच्यानंतर मग ते आज दुपारीच आले होते. आता ह्याच्या अशा प्रकारे आहेत ते सगळे मी तुकडे करून घेतले आणि ते आल्यानंतर तिथं जे काय गोष्टी घडल्या वगैरे खूप लोकांना भेटले. असं तर कुठल्या वेळेस भेटता येत नाही, काय प्रेम असेल किंवा असं काय झालं तर खूप म्हणजे नातेवाईकांसंगती ह्यांच्या संगती भेटणं होतं. तर त्याच्यानंतर त्यांनी आमच्याशी खूप साऱ्या अशा गप्पा मारल्या. आता मी ह्या अरबी आहे तर ह्या तेलामध्ये तळून घेणार आहे. तर जसं आपण पनीर तळून घेतो त्याच प्रकारे तळून घेते. ह्याचा जो चिकटपणा आहे तो कमी होऊन जातो. थोडीशी हळद घातली, थोडंसं मीठ घातलं आणि थोडंसं तिखट घालून अरबी चांगली अशी परतून घेतली.
एकदम आपण बटाट्याचे जसे काप करतो ना त्याच प्रकारे अरबी झालेली आहे. तर आता हे सगळं मी साईडला काढून घेतलं. तर कढईत पुन्हा मी 4 पळी तेल घातलं. तेल गरम झालं की त्याच्यात थोडीशी जिरी घातली, कढीपत्ता घातला आणि लसूण घातला. तर लसूणला चांगला लालसर होईपर्यंत तळून घेतला. वरून कांदा घातला आणि कांद्याला देखील लालसर होईपर्यंत तळून घेतला. कांदा एकदम चांगला तळलेला होता. आता वरून ह्याच्यात घातली मी दही, त्याच्यात जे मसाला वगैरे घातलेलं होतं ते घालून घेतला. आता दह्यामधलं सगळं पाणी आठेपर्यंत ना चांगलं मिक्स करून घेतलं, तेल साईडला होईपर्यंत. वरून टमाटरची पेस्ट घातली, तेही चांगली मिक्स केली आणि पुन्हा तेल पूर्ण साईडला येईपर्यंत परतून घेतला. तर दह्याच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी वरून ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलं. आता ग्रेव्हीतलं सगळं पाणी आटून ना एकदम घट्ट झालेलं होतं. सगळं तेल असं ना साईडला निघत होतं आणि वास देखील खूप छान येत होता. आता वरून थोडासा मी गरम मसाला घातला आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही चिकन मसाला पण घालू शकता. वरून अरबी घातली, चांगली मिक्स केली. आता जेवढा रस्सा बनवायचा होता ना तेवढं पाणी घालायचं आणि 10 मिनटासाठी गॅस स्लो करून शिजायला ठेवायचं. आता ही अरबी माझी अर्धी कच्ची शिजलेली होती. तर माझं किचनमधलं मी काम आवरते तोपर्यंत इकडे बेडरूम आवरायला मुलीने घेतलं होतं आणि दुसऱ्या मुलीने तिकडे हॉल आवरायला घेतलेला होता. तोपर्यंत किचनमध्ये जो काय सामान वगैरे आणलेलं होतं ते सामान आहे ते मी नीट जिथल्या तिथं ठेवून दिलं. आता इकडं बेडवरचं बेडशीट वगैरे बदलायचं होतं ते तिने बदलून घेतलं. तर संध्याकाळचे आमचे सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले होते. आता जे पहिली भांडी वगैरे होते ते सगळी ज्याच्या त्याच्या जाग्यावर मांडून घेतली आणि भांडी घासायला घेतली. आता मी म्हटलं होतं की मिस्टर आहेत तर त्यांच्या आत्यांना सावडायला गेलेले होते आणि तिकडनं आल्यानंतर ना ते असे सांगत होते तिथं जे काय झालं म्हणजे ते बोलतात आपण तशा प्रकारे त्यांनी आम्हाला सगळं सांगत होता. आता त्यांनी सांगितलं की त्यांच्या आत्याच्या ज्या अस्थी होत्या ते त्यांच्या घरातल्यांनी पाण्यात वगैरे न टाकता घरी घेऊन आले होते. नंतर घराच्याच बाजूला कुठे ना असं खड्डा खंदून त्याच्यामध्ये त्या अस्थी ठेवल्या आणि त्याच्यावरती आंब्याचं झाड लावलं आणि असं म्हणणं होतं की नाही त्यांची म्हणजे माया, त्यांचं प्रेम असं हमेशा त्यांना लाभावं म्हणून त्यांनी हे सगळं केलं होतं. आणि आता खूप सारी लोकं आहेत ना असे करतात, म्हणजे आस्ते असतात हे असतात ते रानात वगैरे ठेवतात, त्याच्यावर झाडे वगैरे लावतात. पहिलं माझ्या आजूबाजूला मी खूप अशी लोकं बघितलं त्या आस्त्या आहेत ते आणून त्याचं मंदिर बांधतात, त्यांची सेवा वगैरे करतात. पण काही दिवसांनी तेच लोक ते मंदिर वगैरे देखील काढून ठेवतात आणि पाहिजे ना अशी त्यांची सेवा केली जात नाही आहे. त्या मंदिरांची म्हणजे एकदम दुर्दशा होऊन जाते. आपण ज्या श्रद्धेने भावनेने जे काय आपण करायचा प्रयत्न करतो ते काही दिवसांनी ते होत नाही. कदाचित आपण करू शकतो, आपली मुलं वगैरे नाहीत ते करू शकत. तर हे गोष्टीमध्ये कितपत बरोबर आहेत की आपण हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण त्यांची आपल्यावर माया आणि जे काय आशीर्वाद आहेत ते तर हमेशा असतात आणि ते जिवंत असताना आपण त्यांची जे काय सेवा करू, जे काय त्यांच्यासाठी माया प्रेम दाखवू ते पाहून जे आनंद त्यांना होणार होता, आता त्यांना एक दिवाबत्ती किंवा अगरबत्ती हे करून हात जोडून त्यांना आपण माफी मागणं किंवा जे काय करणं ते त्यांना दिसणार आहे का, समजणार आहे का. तर हे कितपत बरोबर आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन प्रेस करा. बाय, थँक्यू.